नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। जे दिव्यांग बांधव एस-टी बसने प्रवास करतात त्यांच्यासाठी आता NCMC कार्ड काढणे हे आवश्यक आहे, बंधनकारक करण्यात आलेले आहे। तर मग दिव्यांग बांधवांना एस-टी बस प्रवासासाठी NCMC कार्ड काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील आणि पैसे किती लागतील, हे कार्ड कुठे काढायचं आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना एस-टी बस प्रवास करण्यासाठी NCMC कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे लागणार आहे। आधार कार्ड, UDID कार्ड आणि आधार संलग्न मोबाईल नंबर। तुमचं आधार कार्ड हे UDID कार्ड सोबत जोडलेलं पाहिजेत आणि आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर सुद्धा जोडलेला पाहिजेत। तर पैसे किती लागणार, तर यासाठी 199 रुपये हे कार्ड घेण्यासाठी लागणार आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परिपत्रकानुसार दिव्यांग बांधवांना म्हणजेच दिव्यांग लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या UDID कार्डद्वारे रजिस्ट्रेशनची कार्यवाही विकसित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की किती रक्कम लागणार आहे। जे लाभार्थी नव्याने कार्ड नोंदणी करतील त्यांचे करिता कार्डची किंमत 199 रुपये आणि यापूर्वी स्मार्ट कार्ड प्रकल्पामध्ये ज्या लाभार्थ्यांची यापूर्वी सेमी क्लोजर कार्ड घेतला असेल त्यांना 50 रुपये अदा करण्यात आलेले आहे। त्यांच्याकडे पावती जरी असेल, कार्ड मिळालेले नसेल तर पावती असेल तर पावती दाखवून फक्त 149 रुपयात या ठिकाणी हे कार्ड मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी 149 किंवा 199 रुपये तुम्हाला लागतील। तर हे कार्ड कुठे काढायचं आहे, तर आगाराबाहेरील अधिकृत एजंट नेमलेले आहेत त्यांच्याकडे काढायचं आहे। अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही, ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला आपल्या चॅनलवरती सांगण्यात येईल। आणि जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुमचा तालुका जिल्हा कमेंटमध्ये टाकून ठेवा, म्हणजे तुमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात कुठे कुठे हे कार्ड काढून मिळणार आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती देण्यात येईल। दिव्यांग बांधवांसाठी 2 ठिकाणी तुम्ही हे कार्ड काढू शकता। या ठिकाणी बघू शकता तुम्ही दिव्यांग बांधवांसाठी बस डेपो, नियंत्रण केंद्र आणि अधिकृत एजंट यांच्याद्वारे तुम्ही हे कार्ड काढू शकता। हे कार्ड असेल तरच तुम्हाला सवलत दिली जाणार आहे। आता लगेच काही सुरुवात झालेली नाही, अजूनपर्यंत एजंट आणि बस डेपोमध्ये ही सुरुवात झालेली नाही। ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस तुमच्यापर्यंत नक्की माहिती पोहोचवता येईल। तोपर्यंत ही आवश्यक कागदपत्रे जमा करून ठेवा, हे कागदपत्रे लागणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।